नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लास्ट टाइम we had seen about electrostatic potential and current electricity. Today we will learn about the electric cell. Electric cell त्याला मराठीमध्ये विद्युत घट असा म्हणतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही रेडिओचा सेल बघितला असेल किंवा हे जे घड्याळ असतात, वॉचेस जे असतात, त्यांच्यामध्ये सुद्धा तशा प्रकारचे मायक्रो सेल्स हे तुम्ही बघितलेले असतील. सो अ सोर्स इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस अ युनिफॉर्म फ्लो ऑफ चार्जेस इन अ सर्किट. सच अ जनरल डिव्हाइस इज कॉल्ड एज अ इलेक्ट्रिक सेल. एखाद्या परिपथामध्ये सतत विद्युत धारा जर प्रोव्हाइड करायची असेल, निर्माण करायची असेल, तर त्याच्यासाठी एखाद्या स्रोताची गरज असते आणि तो स्रोत म्हणजे थोडक्यात विद्युत घट होय. त्याला इंग्रजीमध्ये इलेक्ट्रिक सेल असं म्हणतात. व्हेरियस टाइप्स ऑफ इलेक्ट्रिक सेल्स आर अवेलेबल इन द मार्केट. फॉर एक्झाम्पल दे आर युज्ड फ्रॉम रिस्ट वॉचेस टू सबमरीन्स. म्हणजे रिस्ट वॉचेस म्हणजे काय, आपले जे घड्याळं असतात, हातावरचे जे घड्याळं असतात तिथपासून तर सबमरीन्स म्हणजे पाणबुडी यापर्यंत ह्या जे इलेक्ट्रिक सेल आहेत त्यांचा वापर हा आपल्याला आढळून येतो. यू ऑल्सो नो द सोलर सेल्स. आपल्याला सौर सेल सुद्धा माहिती आहेत. द मेन फंक्शन ऑफ द इलेक्ट्रिक सेल इज टू मेंटेन द कॉन्स्टंट पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू टर्मिनल्स. या इलेक्ट्रिक सेलचा महत्वाची भूमिका यामध्ये काय, टू प्रोव्हाइड म्हणजे पुरवणे अ कॉन्स्टंट इलेक्ट्रिसिटी और कॉन्स्टंट पोटेन्शियल डिफरन्स. त्या ठिकाणी स्थिर विभव निर्माण करणे. स्थिर विभव निर्माण करणे. विद्युत घटांचे मुख्य कार्य त्याच्या दोन टोकांमधील विभवांतर हे कायम त्या ठिकाणी राखणे. मेंटेन द कॉन्स्टंट पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन इट्स टर्मिनल. त्या दोन टोकांमध्ये कायम स्थिर विद्युत विभव किंवा त्या ठिकाणी आपण म्हणू टोकांमधील विभवांतर त्या ठिकाणी कायम राखणे हे प्रमुख काम या इलेक्ट्रिक सेलचं त्या ठिकाणी असतं. द इलेक्ट्रिक सेल्स वर्क्स ऑन द इलेक्ट्रिक चार्जेस टू मेंटेन अ कॉन्स्टंट पोटेन्शियल डिफरंट. वी विल लर्न हिअर सम इलेक्ट्रिक सेल्स. आपण या ठिकाणी काही इलेक्ट्रिक सेल्सचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला सेल आहे ड्राय सेल. त्याच्यामध्ये पहिला जो सेल आहे तो आहे ड्राय सेल. बघा, ड्राय सेलची फिगर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेली आहे. तुमच्या पुस्तकात सुद्धा ड्राय सेलची फिगर आहे. बघा, या ठिकाणी आपण वी नो द डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स विच आर द रेडिओ सेल्स, वॉच सेल्स और वॉल क्लॉक्स, इन टॉर्चेस. Such type of electric cell are used. In front of you there is a figure of dry cell. Take a dry cell. In this figure the dry cell is shown. You can also see in your book. Remove the outer cover of this cell. Remove the outer cover of this cell. So inside there is a whitish metal layer. त्याच्या आतमध्ये एक पांढरट रंगाचे आवरण त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. इन दिस इज अ ड्राय सेल. दिस इज अ फिगर ऑफ ड्राय सेल. तुम्ही तुमच्या घरी बघा अशा प्रकारचा हा जो सेल आहे, हा सेल या ठिकाणी ड्राय सेल म्हणून आपण या ठिकाणी सांगू शकतो. तर हे जे वरचं जे आवरण आहे, हे वरचं आवरण, इफ वी रिमूव्ह दिस आउटर लेअर देन देअर इज अ इनसाइड देअर इज अ व्हाईटिश मेटल लेअर. त्याच्या आतमध्ये एक पांढरट रंगाचं आवरण तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. दिस इज द झिंक मेटल लेअर. तर हे तुम्ही आवरण बाहेरचं आवरण काढलं की त्याच्यामध्ये तुम्हाला देअर इज अ व्हाईटिश लेअर अँड दॅट लेअर इज कॉल्ड अ झिंक लेअर. अँड दिस इज द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. तर हे जे झिंक लेअरचं सेल असतं, हे असतं दिस इज द निगेटिव्ह टर्मिनल. म्हणजे हे जे झिंक लेअरचं या ठिकाणी आहे, या बाहेरच्या कव्हरला फोडून आतमध्ये जो एक व्हाईटिश कलरचा लेअर मिळतो, तो जो लेअर असतो तो इट इज अ लेअर ऑफ झिंक लेअर अँड इट ॲक्ट्स ॲज अ निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द ड्राय सेल.
नाउ दी केअरफुली ब्रेक ओपन धिस लेअर. जर आपण तो व्हाईटिश कलरचा लेअर त्या ठिकाणी ब्रेक केला, व्हॉट इज अवर ऑब्झर्वेशन देअर? सो देअर इज अनदर लेअर इनसाइड. त्याच्यामध्ये अजून एक लेअर असतो. अँड इलेक्ट्रोलाइट इज फिल्ड इन धिस लेअर. अँड इलेक्ट्रोलाइट इज फिल्ड इन धिस layer, and in this electrolyte there is a two substance is poured in this layer. The electrolyte contains negatively charged and positively charged ions. तो जो इलेक्ट्रोलाइट हा जो असतो त्याच्यामध्ये there are positively charged ions and negatively charged ions. So this electrolyte contains the wet pulp of zinc chloride and ammonium chloride. त्याच्यामध्ये zinc chloride and ammonium chloride is there. There is a layer. This is a wet pulp. Wet pulp म्हणजे ओलसर लगदा. Wet pulp. So there is a combination of. There is a mixing of zinc chloride and. So the electrolyte contains the wet pulp of zinc chloride and ammonium chloride. So this is. In this paste is placed. There is a graphite rod at the center of the electric cell, and that graphite rod acts as a positive terminal of the cell. So a paste of manganese dioxide is filled outside the rod. Which rod? This is the graphite rod. So because of the chemical reactions between the zinc chloride, ammonium chloride and manganese dioxide, there is a reaction takes place, and due to this reaction the graphite rod and zinc layer and electric current flows in the circuit. Because of the chemical reactions of all these chemicals, electric charge is produced on the two terminals. Which two terminals? This graphite rod and this is the zinc plate, and so an electric current is flows in the सर्किट. या सर्व रासायनिक पदार्थांच्या रासायनिक अभिक्रियाद्वारा दोन्ही टोकं कोणती? ग्राफाइट रॉड आणि झिंक प्लेट या दोन्ही टोकांवरती विद्युत प्रवाह तयार होतो व परिपथातून विद्युत प्रवाह हा वाहू लागतो. तर हा जो इलेक्ट्रिक सेल आहे, ड्राय सेल आहे, तो ड्राय सेल त्या ठिकाणी वर्क करतो. आपण जेव्हा एखादा लाईट लावतो, झिरो बल्ब जर लावायचा असेल समजा, तर आपण झिरो बल्ब काय करतो, तर इकडे एक वायर लावतो, इकडून एक वायर काढतो आणि या ठिकाणी आपण तो बल्ब त्या ठिकाणी लावतो. दोघी वायर जर एकमेकाला या टोकांना जोडल्या गेल्या, पॉझिटिव्ह टर्मिनलला एक वायर, निगेटिव्ह टर्मिनलला एक वायर, आणि दोघं वायर जेव्हा आपण एकमेकांना त्या ठिकाणी जोडतो या सेलला, तर या ठिकाणी तो बल्ब त्या ठिकाणी ग्लो हा होत असतो. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी ड्यू टू द वेट पल्प यूज्ड इन दिस सेल द केमिकल रिॲक्शन प्रोसीड्स व्हेरी स्लोली. हळू पद्धतीने या ठिकाणी केमिकल रिॲक्शन होते. हेन्स अ लार्ज इलेक्ट्रिक करंट कॅनॉट बी ऑब्टेन्ड फ्रॉम दिस. मग याच्यापासून मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होत नाही. Compared to the electric cells using liquids, the shelf life of dry cells is longer. म्हणजे लिक्विड सेलपेक्षा या ड्राय सेलचा लाईफ हे लॉंगर असतं, जास्त काळ तो टिकतो. ड्राय सेल्स आर व्हेरी कन्व्हिनियंट टू यूज ॲज दीज कॅन बी held in any direction with respect to ground and can be used in mobile instruments. म्हणजे the dry cells is very convenient for different types of uses. For example, you take the example of radio. In radio, we put the dry cells. We can move the radio in everywhere. We can move the radio in field, in bazaar, every place we can move the radio. In this way, the dry cells are used in watches. So we also know we can move the watches everywhere. So different types of instruments we can use these dry cells. So dry cells are very convenient. The use of dry cells is very convenient. And so in this way the dry cell here we can solve this different information about dry cell. बघा या ठिकाणी आपण
एक ड्राय सेल, तो इलेक्ट्रिक सेल म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. तर या ड्राय सेलचं एक प्रकारचं दर्शन तुम्हाला या ठिकाणी आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे हा ड्राय सेल या ठिकाणी आपल्या समोर दिसतोय. तर या ड्राय सेलमध्ये एक हा जो पॉझिटिव्ह टर्मिनल या ठिकाणी दिसतोय आणि जर तुम्ही याचं हे वरचं कव्हर जर ओपन केलं तर त्याच्यामध्ये झिंक प्लेट तुम्हाला दिसेल आणि त्या झिंक प्लेटच्या आतमध्ये एक वेट पल्प असतो, त्याला इलेक्ट्रोलाइट असं म्हणतात. त्या इलेक्ट्रोलाइटमध्ये झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड याचा लगदा, ओलसर लगदा त्या ठिकाणी भरलेला असतो. आणि हा जो ग्राफाइट रॉड आहे तो ऍक्ट्स ॲज अ पॉझिटिव्ह टर्मिनल आणि ही जी झिंक प्लेट असते ती ऍक्ट्स ॲज अ निगेटिव्ह टर्मिनल. या ग्राफाइट रॉडच्या अवतीभोवती एक मॅग्नीज डायऑक्साईडचा सुद्धा लगदा त्या ठिकाणी भरलेला असतो. तर मग झिंक क्लोराईड, अमोनियम क्लोराईड आणि मॅग्नीज डायऑक्साईड या सर्वांच्या कॉम्बिनेशनने त्या ठिकाणी एक रिॲक्शन टेक्स प्लेस होते, रिॲक्शन घडते आणि त्या ठिकाणी विद्युत प्रवाह हा वाहू लागतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ड्राय सेलचं वर्क आपण आज बघितलेलं आहे. बाकीचं आपण पुढच्या तासाला बघू.